राजाने कल्पना केली एवढी गर्दी असते म्हणजे साधू पण त्या पद्धतीने त्याप्रमाणे, मोठही त्याप्रमाणे सगळं काही असं विचार करायला लागला. त्यावेळेचे काय ना आत्ताचे काय, काही राजे असे असतात जिथे गर्दी असेल ना तिथे जाऊन एक दोन फोटो घेतला, तो व्हायरल केला की त्यांनाही बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो. काय मामा, खरं आहे की खोटं आहे? त्यांनाही आनंद वाटतो ना, साधूला पण आनंद वाटतो. हे दुर्दैव आहे बरं का. त्यांना आनंद वाटतो ठीक आहे, कारण मग कसं असतंय, तो त्यांचा फायदा असतो. किंवा जिथे गर्दी असेल त्या ठिकाणी ते पण त्या ठिकाणी गर्दी असतात त्या गोष्टीची, बाकीची काही गरज नसते. असो. आणि राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहतोय तर अरे रे 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 रे, दड राहायला झोपडी नाही, पर्ण कुटी. असा पावसाळा, सगळा ओल आलेला नाही, बसायची जागा बघितली साधूची. राजाला वाटलं मी इथे असेपर्यंत जर कित्येक माणसं या ठिकाणी येऊन गेल्यात, कित्येक माणसांच्या समस्यांचं निवारण हे महाराज करतायत, जर आपण यांना आपल्या राजमहालामध्ये नेलं, चांगल्या प्रकारे जर एखादा त्यांना मठ बांधून दिला किंवा चांगल्या प्रकारे जर एखादं आश्रम बांधून दिलं, त्यांची सेवा करता आली, तर त्यांनाही बरं वाटेल आणि आपल्याला तर बरंच बरं वाटेल. काय असो, खरं तर साधू त्याला म्हणतात. एखादा मंत्री त्याच्याकडे गेल्यानंतर जेवढा त्याला समाधान वाटत नाही, आनंद वाटत नाही ना, तेवढा आनंद एखादा साधक गेल्यानंतर वाटतो. त्याला साधू म्हणतात बरं का. हा, मंत्री साधक असेल तर ठीक आहे, हरकत नाही. पण तो त्याच्या स्वार्थासाठी जर जात असेल, तो त्याची जर पोळी वाजून घेण्यासाठी जर जात असेल, तर मग दोघांचं दुर्दैवच म्हणावं, जर दोघांना बरं वाटत असेल तर. असो. राजाने सांगितलं, महाराज हे तुमचं सगळं बघितल्यानंतर मला थोडं असं वेगळं वाटतंय, तुमच्याकडे काय कमी आहे? हात जोडले साधूंनी, हात जोडले साधूने आणि काय सांगितलं, तुम्ही बरोबर ओळखलात, माझ्याकडे काय कमी आहे, काय कमी आहे माझ्याकडे. ब्रह्मानंदामध्ये जे एकरूप झाले, त्या तत्वाशी जे एकरूप झाले, आत्म साक्षात्कार आणि आत्मप्रचिती ज्यांना आली, ते द्वैतात जरी तुम्हाला कमी वाटत असतील ना चांबड्याच्या डोळ्याने, तरी ज्ञानचक्षुने बघा, त्यांना काही कमी नसतंय, काही कमी नसतंय माऊली, काही कमी नसतंय त्यांच्याकडे. पण राजाचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता आणि साधूंचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता. काही कमी आहे तुमच्याकडे, ज्ञान आहे, मार्गदर्शन करतायत तुम्ही, समस्या निवारण करतायत तुम्ही, अनेक माणसं तुमच्याकडे येत आहेत, मग तुम्ही माझ्याकडे चला, तुम्हाला चांगल्या प्रकारचा आश्रम त्या ठिकाणी आपण बांधून घेऊ, अगदी चांगल्या प्रकारे तुमची व्यवस्था होईल बरं का. ह्या अशा ओल आलेल्या जागेवर बसण्यापेक्षा चांगलं आसन तुम्हाला देतोय बरं का. तुम्ही म्हणाल तर तुम्हाला पाहिजे ते चांदीचं आसन देतोय, राजा ना, नाही का. साधूने त्या राजाचं निरीक्षण केलं आणि हात जोडले. राजासाहेब, खरोखर तुम्हाला माझी कीव आली, दया आली माझ्या या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर बरं का. बरं वाटलं मला, जरा बरं वाटलं, कोणतरी आहे माझा विचार करणारा, किंवा ज्याला ही सगळी स्थिती बघितल्यानंतर एक जाणीव झाली बरं का. मग मी येईन ना राजासाहेब तुमच्या बरोबर, तुमच्याकडे येईन मी बरं का. पण माझ्या काही गोष्टी आहेत, माझे काही पण आहेत बघा, जर तुम्हाला पटत असेल तर त्याप्रमाणे जर तुम्ही मला सहकार्य करत असाल तर मी तुमच्या बरोबर येईन. राजा आतल्यात विचार करतो, ज्याचा करायला जवळ भला, काय साधूचं भलं करायचा विचार करतोय मी, तर साधू मला आता हट्ट टाकायला लागला. ठीक आहे, हरकत नाही, सांगा म्हणे महाराज काय हवंय तुम्हाला, काय म्हणणं आहे तुमचं बरं का.
त्या साधूने सांगितलं, मी तुमच्याकडे येईन, तुम्ही मला जेव्हापासून घेऊन जाणार तेव्हापासून मी आराम करेन, मी झोपेन, पण तुम्ही झोपायचं नाही. काय म्हणतायत साधू? मी आराम करेन, मी झोपेन, तुम्ही एक सेकंदही झोपायचं नाही. मान्य आहे का? करील का मान्य? पण त्याला पुढच्या पण काही गोष्टी ऐकून घ्यायच्या होत्या, म्हणून त्याने सांगितलं, पुढे बोला. हा नाही बोलला तो, पुढे बोला. अहो, याला राजकारण म्हणतात काय? पुढे बोला. मी येईन तुमच्याकडे, तुम्ही जे देणार पंचपक्वान्न जे काय असेल ते अन्न मी ग्रहण करणार, तुम्ही खायचं नाही. अरे बापरे, तुम्ही खायचं नाही. पुढे बोला. काय? मी ज्या वेळेपासून तुमच्याकडे येणार त्या वेळेपासून तुम्ही मला एक क्षण पण सोडून जाता कामा नये, एक क्षण पण सोडून जायचं नाही, बर का? राजाने विचार केला, नमस्कार केला आणि महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला तरी योग्य वाटतंय का? हे सगळं तुम्ही सांगताय बरोबर आहे, तुमचा एक चांगला विचार माझ्या मनामध्ये आला, पण तुम्ही ज्या काही अट्टहास, ज्या काही जे काही अट्टी टाकल्या त्या तुम्हाला तरी योग्य वाटतात का? साधूंचं उत्तर होतं, तुम्ही जे मला सांगताय माझ्याकडे चला, मी तुम्हाला आश्रम बांधून देतो, हे तुम्हाला तरी योग्य वाटतंय का? अहो महाराज तुम्ही इथे, हा मग आता ऐका, मी ज्या ब्रह्माशी एकरूप आहे, मी ज्या ब्रह्म तत्वाशी एकरूप आहे, पहिली अट्ट होती मी झोपेन, तुम्ही झोपायचं नाही. दादा, ते ब्रह्मतत्व, तो अंतरात्मा, तो देव, मी जरी झोपलो तरी माझी सेवा करतोय, मी जरी झोपलो तरी माझी सेवा करतोय, श्वासोश्वास चालू आहे. तुम्हाला मी अट्ट टाकली की एक सेकंदही झोपायचं नाही, माझा देव एक सेकंदही विश्रांती घेत नाही, एक सेकंदही विश्रांती घेत नाही तो देव माझा. मला पंचपक्वान्न देतोय. आतापर्यंत जरी या मठात राहिलो असेल तरी कधीही त्याने मला भुकेला ठेवलेला नाही, पण देवाला नैवेद्य जे अर्पण करतोय ना, ते नैवेद्य सुद्धा देव स्वतः स्वीकारत नाही, खात नाही, ते नैवेद्य ही माझ्यासाठीच देव ठेवतोय. म्हणून तुला दुसरी अट्ट केली, काय? जे देशील ते खाईन, पण तुम्ही खायचं नाही. आणि दादा, माझ्या जीवनामध्ये मला खूप शिकायला मिळालं रे. इथे जे समस्या निवारण करण्यासाठी अनेक येतात ना, दर्शन घेतात ना, एकदा समस्येचे निवारण झालं की पुन्हा तोंडही दाखवत नाही. पण माझा देव असा आहे की ज्या वेळेपासून या देहामध्ये आलाय ना, एक मिनिटही त्याने माझी संगत सोडली नाही, एक मिनिटही त्याने माझी साथ सोडली नाही. मग अशा ब्रह्मतत्वाशी एकरूप असताना जर तू मला तिकडे आमंत्रित करतो, तर तुला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत का? तुला असं राहता येईल का? राजाने साष्टांग नमस्कार घातला, नमस्कार केला, ऐकत राहिला. महाराजांना विनंती केली, महाराज बोला, बोलत राहा महाराज, महाराज बोलत राहा, महाराज मला ऐकायचं आहे. त्याच ठिकाणी शिष्यत्व पत्करलं. ज्या भावनेने आला होता, ज्या विचाराने आला होता, ती भावना, ते विचार त्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित केले. आणि आता फक्त देशसेवा, राष्ट्रसेवा आणि धर्मसेवा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी कार्य करायला लागला. याला साधू म्हणतात, याला संत म्हणतात. खऱ्या अर्थानं ती प्रचिती, तो प्रत्यय ज्या दिवशी आम्हाला येईल ना, त्या दिवशी आम्ही सुद्धा त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप राहू. कोण आमचं आणि कोण परक हे त्याच दिवशी आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. त्याच दिवशी, त्याच वेळेला आम्हाला कळल्याशिवाय, ती जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय होता, आम्हाला जे आज आमचे वाटतात
कुठपर्यंत आहेत? संचित आहे तोपर्यंत सगळ्यांच्या मनासारखं होतंय, मनाप्रमाणे होतंय तोपर्यंत. मनाविरुद्ध झालं की सगळे साथ सोडतात शेवटच्या श्वासापर्यंत. जर आमची साथ आम्हाला जर कोणी देत असेल, आम्हाला जर साथ कोण देत असेल, आमची सेवा जर कोण करत असेल, सेवा बरं का, तो देव. कशी? तृषेने शोकले शरीर आत्मयास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवे उदकाकडे. आमचे डोळे मिटलेले असतात, आम्ही झोपेमध्ये असतो, निवांत गाढ झोपेत असतो. पण एखाद्या ठिकाणी जर आमच्या पायावर डास बसला, हातावर डास बसला, चावायला लागला, तर त्यावेळी सुद्धा आम्ही झोपेत असताना त्याला बाजूला करण्याचं काम देव करत असतो. आम्हाला जर तहान लागली मध्यरात्री झोपेच्या वेळेला, झोपेच्या तंद्रीत असताना आम्हाला पाण्यापर्यंत नेतोय, पाणी पाजतोय, परत आणून झोपवतोय. सकाळी उठल्यानंतर आम्ही विचार करतोय, प्रत्यक्ष की स्वप्न? ज्या वेळेपासून तो आला ना, ब्रह्मांड निर्माण करण्याच्या आधी निर्माता आहे हे स्मरणात ठेवा. आधी निर्माता आहे, मग त्याच्यापासून संकल्पाने निर्माण झालेली आदिशक्ती आहे महामाया, जिला आम्ही म्हणतो, जिच्यापासून गुणात्मक माया निर्माण झाली. 7व्या अध्यायामध्ये तिची ओळख करून दिली. दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया, माऊली म्हणतायत, त्या ठिकाणी भगवंत म्हणतायत. त्या गुणात्मक मायापासून मग पंचभूतांची निर्मिती झाली आणि त्या पंचभूतांवर कार्य करण्यासाठी 84 लक्ष जीवयोनी, 4 खाणी, श्वेदज, अंडज, जरज आणि उद्भिज. आईच्या गर्भातही ह्या शरीराला सुरुवात होताना, निर्मितीला सुरुवात होताना पहिला देव आहे, पहिलं ब्रह्मतत्व आहे, पहिला आत्मा आहे. आणि मग पुढे एक 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 इंद्रियांची निर्मिती आहे, शरीराची एक एक पार्टची निर्मिती आहे, पार्टची निर्मिती आहे. आदित्व आहे. त्याच्याही आधीचा जर विचार केला तर 83,99,999 योनीमध्ये कार्य करत असताना आज जे आम्हाला आमचे वाटतात त्यापैकी कोणीच नव्हते, वेगळे होते. पण देव तोच होता, ब्रह्मतत्व तेच होते, आत्मा तोच होता. आजही आम्हाला जे आमचे वाटतात ना ते कुठपात असतील सांगू शकत नाहीत. म्हणून आयुष्याचा प्रवास करत असताना, ऐका हा व्यवस्थित, जीवनाचा प्रवास करत असताना एकट्याने चालायला शिका. जीवनाचा प्रवास नाही का बाबा, मामा? तुम्हाला द्वैतातला प्रवास करताना तुमच्या बरोबर अनेक असतील माऊली, मुलं असतील, मुली असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, शेजारी असतील, कुटुंबदार असतील, समाज असेल. पण एक लक्षात ठेवा, जे आता तुमच्या बरोबर आहेत ना ते ठराविक अंतरापर्यंतच असतील. ठराविक अंतर ओलांडल्यानंतर जो प्रवास आपला सुरू होतो तिथे कोणीही नाही, एकट्याने प्रवास करायचा आहे, एकट्याने प्रवास करायचा. आपली आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावेगी. आम्हाला स्वतः प्रयत्न करायचंय, स्वतः मोकळे होण्यासाठी, स्वतः मोकळं होण्यासाठी स्वतः प्रयत्न करायचा आहे. बरं का? आज जे आम्हाला आमचे वाटतायत सत्य की भ्रम, तो देव याच्या आधीही आमचा होता, आजही आमचा आहे आणि याच्या नंतर सुद्धा मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. व्यवस्थित ऐका, शर्ट बदलला म्हणजे माणूस बदलत नाही, तसा अंतरात्मा, जीवात्मा तोच असतो, फक्त देह बदललेला असतो, योनी बदललेली असते, त्याने वेगळ्या योनीमध्ये प्रवेश केलेला असतो. शर्ट फाटणार आहे, लक्षात ठेवा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याशी काळ बा खाईल. बरं का मौली? शर्ट फाटणार आहे, देह जाणार आहे, देहाची माती होते, राख देहाची होते. देहाने केलेल्या कर्माप्रमाणे त्या जीवात्म्याला पुढे गती आहे. कैलासवासी आम्ही लिहितो, वैकुंठवासी आम्ही लिहितो, स्वर्गवासी आम्ही लिहितो, पण कर्माचरणाप्रमाणे
जगण्या वागण्याप्रमाणे कुठे आहे ते फक्त त्या जीवात्म्याला आणि देवालाच माहिती, बरं का. म्हणून ज्या भ्रमामध्ये आम्ही कार्य करतोय, तुकोबा काय म्हणतायत, नये डोळे धुरे भरोणी राहो, नका डोळे धुरे भरोणी राहो. मग क्षण क्षण हाची करावा विचार तराव या पार भव सिंधू, एक विचार करा नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आम्ही कोणाचा विचार केला पाहिजे, चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. देव एकच असा आहे की याच्या आधी आमचा होता, आजही आमचा आहे आणि याच्या नंतरही तोच आमचा राहणार आहे. ते तत्व, महत्त्व, ते महद्भूत, ते आजही आदी अंती आणि अवसान आमचं आहे. येरती माईक दुःखाची जनिती, बघा कशी ओळख करून दिली. येरती माईक, लाईट गेल्यानंतर आवाज यायला पाहिजे होता पण स्वतःची ताकद नाही याच्यात. माईक ब्रह्म आहे म्हणून मायेला किंमत आहे माऊली. माईक जे आहे ना सगळं ते कुठपर्यंत माहिती आहे का, जोपर्यंत सामर्थ्य आहे तोपर्यंत, बळ आहे तोपर्यंत. सामर्थ्य गेलं, दुःखाची जनिती, दुःखाला जन्म देणारी आहे ती सगळी, बरं का. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. आम्हाला एवढं फक्त आमच्या आयुष्यामध्ये करायचं आहे. एवढं जरी करता आलं ना माऊली तरी पण आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक केलं असं म्हणायला हरकत नाही. तेवढं तरी जगता आलं पाहिजे, तसं तरी वागता आलं पाहिजे, तेवढा विचार आम्हाला करता आला पाहिजे. जेवढं आयुष्य भगवंतांनी आम्हाला दिलेलं आहे तेवढं आयुष्य आम्हाला जगायचं आहे, तेवढं आयुष्य आम्हाला कार्य करायचं आहे, बरं का. जे असेल ते देवाच्या कृपेने, जे मिळेल ते, जेवढं मिळेल तेवढं. आणि मी नेहमी सांगत असतो, जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून आपण उभा राहतो ना, तेव्हा तेव्हा उदंड आयुष्यासाठी कधीच प्रार्थना करू नका. काय उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करू नका. जे मिळालंय ते देव, देश आणि धर्म कार्य कसं घडेल त्यासाठी प्रार्थना करा. ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. भगवंता तुमचे गुणगान आम्हाला गाता येतील, सतत सतत ते नामस्मरण आमच्याकडून घडेल, होईल. एवढं दान आम्हाला द्या, एवढं दान आम्हाला द्या, बरं का. माऊली, आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना आम्हाला प्रत्येक वेळ, प्रत्येक काळाचा विचार करायचा आहे, प्रत्येक क्षणाचा विचार करायचा आहे. उभा क्षणभरी म्हटलेला आहे, एक क्षण नाही. देवाच्या दारामध्ये आम्हाला उभा क्षण भरता आला पाहिजे. कारण मुक्तीचं दार आहे ते, मोक्षाचं दार आहे ते, या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून मोकळं होण्याचं दार आहे ते, या संसार रूपी रहाडगाड्यातून, या संसार रूपी भवसागरामध्ये तारणारे दार आहे ते, तारणारं दार आहे, द्वार आहे. आणि अगदी सोपं आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारही मुक्ती साधता येतील. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, देवाचं नामस्मरण करा, बरं का. प्रत्येक वेळ आम्हाला का सार्थकी करायचे, प्रत्येक वेळेचा विचार आम्हाला का करायचा आहे, क्षण क्षणाचा विचार आम्हाला का करायचा आहे. कारण कोणत्याही क्षणी आमची शेवटची वेळ असू शकते. आणि या ठिकाणी माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना या 8व्या अध्यायातील 68व्या ओळीमध्ये म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत असाते, जे मोकळी ती द्याते ते मीची होती. काय पुढे मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ह्या कलियुगामध्ये अनेक प्रकारची साधनं आपण पाहतोय, आणि अनेक प्रकारची साधनं अनेकांच्या अधीन आहेत,
अनेक प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला सामुग्री गोळा करावी लागते किंवा साधन सामुग्री आम्हाला त्याचा विचार करावा लागतो बरं का. एक मोठी पूजा करायची असेल तर तेवढं बळ पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, आर्थिक पाहिजे नाही का, मानसिक पाहिजे, कायिक पाहिजे, तेवढं ध्यानी साथ दिली पाहिजे. होम हवन करायचं म्हटल्यानंतर त्याला दुसऱ्यावर डिपेंड असतंय, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतंय. अनेक साधना आहेत माऊली, अनेक साधना अशी आहेत की ती आम्ही दुसऱ्यावर अवलंबून असतो, दुसऱ्याची वाट पाहावी लागते, अनेकांची वाट पाहावी लागते, अनेकांवर अवलंबून असतंय. कलियुगामध्ये एकमेव सर्वात साधं आणि सोपं साधन आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. सहज मनुष्य नामस्मरण करू शकतो ना माऊली. राम मुखात यायला काय लागतंय? पूर्व पुण्यही लागते नाही का. तोंडामध्ये शिव्या यायला काही पुण्याहीच पाहिजे असं काही नाही, संसाराच्या बाता ठोकायला काही पुण्याहीच पाहिजे असं काही नाही, प्रपंचाच्या बाता ठोकायला काही पुण्याहीच पाहिजे असं काही नाही. पण परमार्थिक संवाद जर तुम्हाला करायचा असेल, भगवंताचं नामस्मरण जर करायचं असेल तर असं म्हटलेलं आहे, पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी. पूर्वजांच्या पुण्यकोटी, त्याला पुण्य हवं लागतंय मुखातून भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी. वेळ लागलं पाहिजे आम्हाला त्या गोष्टीचं. इंद्रियांना आत्तापासून वळण लावा, आजपासून. सहज नुसता एकांतात बसलो, एकटा बसलो तरी नामस्मरण करा, प्रवास करत असलो तरी नामस्मरण करा, शेतात काम करतोय ना नामस्मरण करा, घरात काम करतोय ना नामस्मरण करा. काळ सार्थकी लागला जाईल, पुण्य गोळा होईल. संचित आणि प्रारब्ध जे भगवंताने आपल्या बरोबर दिलंय ना, येताना मुठी ओरकून आलोय ना. बाळ कसं येतं येताना, बरोबर ना, प्रारब्ध आणि संचित बरोबर आणलेलं आहे. क्रियमान कर्म करून त्याच्यावर वाढवायचं की घटवायचं हे आमच्या हातात आहे. अधर्म करत असाल, अनितीने वागत असाल, नको त्याप्रमाणे स्वैराचार जर करत असाल तर जे दिलंय ते पुरणार नाही. आणि धर्म आचरण जर करत असाल, देव कार्य जर करत असाल, धर्म कार्य जर करत असाल, नीतीने वागत असाल, जगत असाल तर जे भगवंताने दिलंय ते संपणार नाही. भगवंताने दिलंय ते संपणार नाही. काय करायचं ते आमच्या हातात आहे ना. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार काय. आणि म्हणून वेळ लागलं पाहिजे नामस्मरणाचं, वेळ लागलं पाहिजे हरिभजनाचं, वेळ लागलं पाहिजे भगवंताच्या स्तवनाचं. ज्या विद्यार्थ्याला अभ्यासाचं वेळ लागलं ना, त्याची पास होण्याची चिंता शिक्षकांना पण नसते आणि आई वडिलांना पण नसते बरं का. फक्त वेळ लागलं पाहिजे. ज्या माणसाला हरिनामाचं वेळ लागलं ना, ज्या माणसाला भगवंताच्या स्तवनाचं वेळ लागलं, धर्म कार्याचा आणि देव कार्याचा वेळ लागला ना, त्याच्या मरणोत्तरचा प्रवास कसा होईल, कशा पद्धतीने होईल. भूतकाळामध्ये जर चांगली, आपला वर्तमान काळामध्ये जर चांगली कर्म करतोय तर भविष्याचा त्याचा विचार करायची गरज नाही, त्याची त्यांनी व्यवस्था केलेली असते. वर्षभर जर अभ्यासच केला नाही ना माऊली, तर त्या विद्यार्थ्याला असं वाटतंय परीक्षाच नाही येईल तर बरं आहे. पण वर्षभर जर अभ्यास केला असेल ना तर तो आतुरतेने परीक्षेची वाट पाहत असतो. तसं आमच्या इंद्रियांनी अखंड जर नामस्मरण केलं असेल, देवकार्य केलं असेल, धर्मकार्य जर केलं असेल तर जो देव धर्म कार्य करतो ना तो परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतो, मृत्यूचं स्मरण ठेवतोय, भीती नाही. किती जगलात यापेक्षा कसे वागला त्याचा विचार करा, आणि याचाच विचार मरणोत्तर केला जातो बरं का. 1608 ते 1650 तुकोबांचा कार्यकाळ. 42 वर्ष कार्य केलं, 42 वर्ष कार्य केलं तुकोबांनी. एक एक अभंगाची रचना अशा प्रकारे केली, त्याचा अभ्यास आम्ही करावा आणि आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. चंद्र सूर्य असेपर्यंत सामर्थ्य पुरवून
राहील एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलेलं आहे. 16व्या वर्षी, अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली आणि आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. 21-22 वर्षाचा कार्यकाळ आहे माऊलींचा. पण तसं जर पाहिलं गेलं तर चंद्र सूर्य असेपर्यंत सामर्थ्य पूर्ण होईल एवढं सामर्थ्य माऊलींनी आम्हाला दिलेलं आहे. एवढं सामर्थ्य माऊलींनी आम्हाला दिलेलं आहे. किती जगलात यापेक्षा कसे वागलात याला खूप महत्व आहे माऊली, बरं का. म्हणून आयुष्यभर ज्यांनी नामस्मरण केलं, देवकार्य केलं, धर्मकार्य केलं, बरं का, त्याचा मृत्यूचा सोहळा त्याने स्वतः केलेला असतो. सोहळा करता आला पाहिजे मृत्यूचा, बरं का. ज्याने कधी नामस्मरण केलंच नाही, बरं का. आता मुलं खूप प्रयत्न करतात बाबाने नामस्मरण करावं म्हणून किंवा आईने नामस्मरण करावं म्हणून, सांगतात सुद्धा बाबा आमचं आम्ही बरोबर करू, सगळं काही करू. आणि विशेष काय बघा, त्यावेळेला बाकीच्या सगळ्या गोष्टी आठवतात, बरं का. कोणी किती घेतलीत, कोणाकडून किती घ्यायचे आहेत, बरं का. आपली वही कुठून आहे, कुठे चिरी आहेत, ते सगळं आठवत आहे. आता जे केलंय तेच आठवेल ना. मरणे जया जे आठवे तो त्याची गती ते पावे. पण ते आठवतंय कधी, यम यम वापी स्मरण भावम तजंत ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद भाव भावितः. आवड ज्याची आहे ते आठवतंय, ज्याची आवड आहे ते आठवतंय ना. खाटेत पडलेली असताना आता काही वेळामध्ये निरोप घेणार आहे आणि तेवढ्याच सांगते, शेजारणीने एक पायलीभर पीठ परवा दिवशी तुझ्याकडून नेलाय, आणून दिला नाही. ज्याची आवड आहे तेच आठवणार आहे. संसार सवडीने करा, परमार्थ आवडीने करा. जर परमार्थाची आवड निर्माण झाली ना माऊली, तर शेवटच्या वेळेला तुम्हाला आठवण करून द्यावी लागणार नाही आठवण करून द्यावी लागणार, बरं का. राम बोला बाबा, नारायण बोला बाबा, पांडुरंगाचं नामस्मरण घ्या, नामस्मरण करा, रामकृष्ण हरी म्हणा. तुकाराम तुकाराम नाम घेता काफी यम, बोला ना बाबा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, बरं का. बोला बाबा. नाही, शेवटी समोर असलेलं गव्हाचं पोतं फाडलं, कमीत कमी शिवा तरी बोलाल. गव्हाचं फाडलेलं पोतं गहू गळताना बघितल्यानंतर म्हणतो त्याला टाके घाला. अरे शिवा तरी बोलायचं ना, त्याला टाके घाला. पोरं बोलतात शिवा तरी बोलायचं बाबा. जुळवलं असतं ना तिकडे देवाने, काय जुळवायचं ते बाबा, घेतलं माझं नामस्मरण, चला. कारण पुराणात आम्हाला उदाहरण आहेत अशी कितीतरी, इतिहासामध्ये आम्ही पाहतोय, म्हटलं म्हणजे ऐकतोय आम्ही कितीतरी उदाहरण असे आहेत नाही का. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. अजामेळ म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने वाल्ल्या कोली असताना त्याचं काम होतं, तसं सेम तसंच काम अजामेळाचं नाही का. सेम वाट सोडून उभारायचं, त्यांच्याकडून जे काय असेल ते घ्यायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. एक कथा आहे ती आपण कमी वेळामध्ये पाहू. साधू पुरुष आले, काही त्यांची व्यवस्था त्याच्या बाईने केली सगळ्या प्रकारची. पहाटेच्या वेळी काकडा वगैरे झाला आणि ते सगळे साधू पुरुष सत्पुरुष निघाले जायला. तेवढ्यात हा कामावरून आला, नाईट शिफ्ट ना त्याची, बरं का, रात्रपाळी. हातामध्ये कुऱ्हाड वगैरे, फणशी बिनशी, त्या अशा सगळ्या शस्त्र त्याच्या हातात. आणि बघतो तर काय, अरे बापरे, एवढी सगळी काय. चला माऊली, हा तुम्हाला तसं सोडतो, हे तुमचं नशीब समजा, बरं का. जाता जाता सत्पुरुषांनी साधूंनी सांगितलं त्या संतांनी, दादा ताईसाहेब गरोदर आहेत, तुमच्या धर्मपत्नी. उद्या जर मुलगा झाला तर नारायण नाव ठेवा. कधी कोणाचं ऐकलं नाही, पण तेवढं ऐकलं, नारायण नाव ठेवलं. शेवटच्या वेळेला अकांत वेदना व्हायला लागल्या. शेवटची वेळ जवळ आली आणि मुलाला हाक मारली, नारायणा धाव. वदे पुत्र कामे पण तया मूर्ती नारायणाचे नामे. शेवटी नारायणाला धावावं लागलं आणि त्याचा उद्धार करावा लागला, उद्धार करावा लागला.
बरं का. आपण नेहमी तो दृष्टांत ऐकत असतो माऊली. शेवटची वेळ आहे, सगळं शेवटची घटना ते वडील मोजतायत आणि बोलता येत नाही त्यांना. बरं का. पूर्वीची घरं कशी असायची, मधला पडदा मोठा असायचा, हॉल, त्याच्याच बाजूला एक काय म्हणतात त्याला, आपण याला जनावर बांधायचो नाही का, गोठा, आणि गोठ्यामध्ये तो असा चौकोनी लाकूड आपण टाकलेला असायचा, त्याला काय म्हणतात, गव्हाण नाही का, गव्हाण असायचे नाही का. ते गव्हाणीला ती लाकड हे बांधलेली जनावर, समोरच बाबाची खाट, त्या हॉलमध्ये नाही का साईडला ते कूड सगळे लावलेले, मस्त अगदी. असो, बाबाला बोलता येत नाही, प्रयत्न करतात बाबा. दोनच शब्द बाबांच्या मुखातून निघतात, वाके वाके. मुलं म्हणतायत बाबांना वासुदेव केशव बोलायचं आहे पण बोलता येत नाही, काहीतरी प्रयत्न करून, पण काहीतरी प्रयत्न करून का नव्हे ना बाबांना बोलता आलं पाहिजे. गावातच डॉक्टर होता, डॉक्टरांना विनंती केली, डॉक्टर साहेब काही करू नका, फक्त बाबांना बोलता आलं पाहिजे, थोडाफार काहीतरी प्रयत्न करा. डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेबांनी इलाज केला आणि बाबांना बोलता आल्याबरोबर बाबा जोरात त्या मुलांकडे पाहून ओरडले, केव्हापासून तुम्हाला सांगतोय वासराने केरसुनी खाल्ली, तुमचं लक्ष कुठे आहे. पोरं बोलतात वासुदेव केशव बाबा बोलायला पाहतात म्हणून आम्ही डॉक्टर आणला. काय अहो बाबा, तुम्ही तसे बोलायला नाहीत लागले, डॉक्टर आणला आम्ही तुम्हाला बोलता यावं म्हणून. त्याने उपचार केले, आम्हाला वाटलं वासुदेव केशव तुम्ही बोलायला पाहताय की काय. ते बोलन रे, त्यात काय एवढा विशेष आहे, ते बोलन रे. पण वासुदेव केशव नाही बोलला तिथे, पण तो वासुदेव केशव बोलन रे नाही, ते बोलन रे, त्यात काय एवढा विशेष आहे. पण मला पहिले सांगा, डॉक्टरने किती घेतले, 500. ऐकल्या बरोबर बाबा गेला. जीव कुठे होता. समजतंय ना आपला विषय काय. इथे भगवंत म्हणतायत, म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. हा देह ठेवताना, हा देह मोकळताना जर आम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे, भगवंताला आठवायचं आहे, आता आठवायला सुरुवात करा, आता नामस्मरण करायला सुरुवात करा, त्यावेळेला सांगायची गरज लागणार नाही मौली, आवश्यकताच पडणार नाही. पडले वळण इंद्रिय सकाळ. एकदा इंद्रियांना ते वळण लागलं ना की होत असते ती आपोआप ती कर्म आम्हाला पाहायला मिळत असतात. बरं का.